जय हिंद मित्रांनो, 3 नोव्हेंबर 1988 रोजी सकाळी 7 वाजता भारतीय उच्च आयुक्तात एक खबर येऊन धडकली. भारतामध्ये या खबरेमुळे चिंतेचं वातावरण पसरलं. हिंदी महासागरामध्ये 1200 बेटांमध्ये विखुरलेल्या मालदीवमध्ये फार मोठी घडामोड चालू होती. याचा अंदाज 3 नोव्हेंबर 1988 पर्यंत फारसा कोणालाही आला नव्हता. मात्र त्या दिवशी लुफ्ती या स्थानिकाच्या नेतृत्वाखालील अध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या विरोधात बंड झाले होते. यासाठी लुफ्तीने पूर्व श्रीलंकेतील PLOTE च्या अतिरेक्यांचीही मदत घेतली होती आणि मोजकीच सुरक्षा यंत्रणा असणाऱ्या मालदीवमध्ये हा मोठा धक्का होता आणि त्यामुळे अध्यक्ष गयूम यांना काही वेळातच भूमिगत व्हावे लागले होते. मित्रांनो, मालदीवने श्रीलंका व बांगलादेश या देशामधील मंत्र्यांकडे मदतीची याचना केली, पण या देशाने कोणीही मदत करण्यास नकार दिला आणि शेवटी मालदीवने भारताकडे मदतीची याचना केली आणि मग भारताने या मदतीवरती गांभीर्याने विचार केला आणि नेमका हा बंड कसा हाणून पाडायचा याविषयी चर्चा आणि मसलत सुरू झाली. मित्रांनो, मालदीवमध्ये तत्कालीन अध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या विरोधात नोव्हेंबर 1988 मध्ये बंड झाला. त्यांच्या हाकेला धावत 24 तासांमध्ये भारतीय संरक्षण दलाने ऑपरेशन कॅक्टस राबवले आणि ही बंडाळी हाणून पाडली. तिन्ही दलांनी अतिशय सुसूत्रतेने केलेली ही कारवाई, या कारवाईमुळे भारतातील आपले मराठी कॅप्टन्स आणि कमांडोनी केलेल्या अतिसाहसामुळे हे बंड नेस्तनाबूत झाले आणि आज जो आपल्याला काही मालदीव दिसतो तो सुस्थितीत राहिला, अन्यथा तो एका टेररिस्ट कॅम्प मध्ये कन्वर्ट झाला असता. आग्रा हवाई तळावरील 44 स्क्वॉड्रनचे ग्रुप कॅप्टन निवृत्त अनंत बेऊर यांना 3 तासांमध्ये उड्डाण करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यास सांगण्यात आले. पण मित्रांनो, या स्क्वॉड्रन मधील कॅप्टनना याविषयी काहीही कल्पना नव्हती की नेमकं उड्डाण करून करायचंय काय. पण त्यांनी त्यांच्या एका आठवणीमध्ये सांगितले की त्यांना याचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी टीव्ही ऑन केला आणि टीव्ही मध्ये त्यांना समजले की मालदीव मध्ये एक मोठंच टेररिस्ट कॅम्पने बंडखोरी केली आहे आणि त्यांना त्यांच्या स्क्वॉड्रन मध्ये IAL 76 म्हणजे त्यावेळेस त्याचं नाव गजराज होतं आणि या गजराज मध्ये आणि पूर्ण कमांडोना तयारी करण्यासाठी आदेश देण्यात आले होते. आग्र्यात लष्कराची पॅराशूट ब्रिगेड ही होती. भारताकडून कशी मदत करायची यासाठी लष्कराच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये खलबते सुरू झाले. त्यावेळेसचे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, तिन्ही दलांचे प्रमुख आणि राचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मात्र कोणत्याही कॅप्टनना या कारवाईबाबतची माहिती देण्यात आली नव्हती आणि आग्रा येथील पॅरा ब्रिगेडच्या ब्रिगेडियर बलसारा आणि कर्नल सुभाष जोशी यांनाही तयारी करण्यास सांगण्यात आले. त्यांना गुप्तचर संस्थाकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार 200 ते 500 बंडखोर यांनी माले बेटामध्ये नियंत्रण घेऊन गयूम यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. माले शहरातील महत्वाच्या ठिकाणाचा ताबा बंडखोरांकडे होता आणि माले पासून जवळ असलेल्या हुलहुले बेटावर ही धावपट्टी होती आणि या धावपट्टीविषयी कोणालाही माहिती नव्हती. त्याची लांबी किती, तिथं रात्री उतरण्याची व्यवस्था आहे की नाही. तरी पण 150 टन वजनाच्या IAL 76 सारख्या विमानाचा उपयोग करून तिथं उतरण्याचा हा प्लॅन होता. भारताचे मालदीवमधील तत्कालीन उच्चायुक्त बॅनर्जी त्यावेळी दिल्लीतच होते आणि त्यांनी एक पर्यटन पुस्तक आणले. त्यावर पहिल्यांदा धावपट्टी व बेटांचा थोडाफार अभ्यास केला व त्यानुसार नियोजन करण्यात आले. तर मित्रांनो, आग्रा ते माले हा प्रवास कसा करायचा हा प्रश्न होता, कारण या ऑपरेशनची कल्पना भारतातच नाही तर भारतामधल्या कुठल्याही आर्मी, नेव्ही किंवा कुणालाही याची कल्पना द्यायची नव्हती. हे ऑपरेशन अतिशय गुप्त होतं, म्हणजे ऑपरेशन कॅक्टस. या कारवाईमध्ये 2 IAL 76 जाणार होते. यातील एका विमानात 210 तर दुसऱ्या विमानामध्ये 185 पॅरा कमांडो होते. पण या विमानांना नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या क्षेत्रातून जावे लागणार होते. दिल्ली, भोपाळ, नागपूर, हैदराबाद, बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम येथील हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत त्यांना जायचे होते. या प्रवासाची आठवण सांगताना ग्रुप कॅप्टन बेऊर म्हणाले, ठरल्याप्रमाणे सायंकाळी 6:30 वाजता माझ्या विमानाने उड्डाण घेतले तर 5 मिनिटांनी माझे सहकारी स्क्वॉड्रन लीडर अमरदीप गिलच्या विमानाने झेप घेतली. ठरल्याप्रमाणे ATCशी संपर्क साधताना फक्त एकच विमान आहे आणि दैनंदिन प्रवासासाठी ते तिरुवनंतपुरमला जात असल्याचे सांगायचे होते. प्रत्यक्षात गिलचे विमान माझ्या विमानाच्या 1 किलोमीटर मागे होते. त्याचे सर्व दिवे बंद होते आणि संपूर्ण प्रवासामध्ये तो कोणाशीही संपर्क साधणार नव्हता. बेऊर पुढे सांगतात, आम्ही दोघे गोपनीय फ्रिक्वेन्सीवर संवाद साधणार होतो. तिरुवनंतपुरमच्या प्रवासामध्ये काही अडचण आली नाही, पण तिरुवनंतपुरम जवळ गेल्याच्या नंतर तेथील ATC मधून बेऊर यांना विमान उतरवण्यासाठी उंची कमी करण्याच्या सूचना मिळू लागल्या. त्यावर बेऊर यांनी ATC मधील
उपस्थित असणाऱ्या ग्रुप कॅप्टन SD पन्नीकर यांच्याशी संवाद साधण्याची विनंती केली. या दोघांनी इराकमध्ये एकत्रित काम केले होते आणि थोडी अरबी भाषा येत होती. बेऊर यांनी अरबीमध्ये विचारले, मला जायचे आहे, जाऊ का? त्यावर पन्नीकरांनी जा एवढेच सांगितले आणि दोन्ही विमाने भारतीय हद्दी सोडून मालेच्या दिशेने रवाना झाले. आणि मित्रांनो, हुलहुलेच्या धावपट्टीपासून 90 किलोमीटर अंतरावर येईपर्यंत त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नव्हता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला, मात्र धावपट्टी कोणाच्या ताब्यात आहे याचा अंदाज बेऊर यांना न आल्यामुळं त्यांनी एटीशी संपर्क केला आणि त्यांनी मेसेज पाठवला, दिस इज फ्रेंडली वन असा संदेश पाठवला. त्यावर गो अहेड याचं असं प्रत्युत्तर आलं, पण हा सांकेतिक शब्द नसल्यामुळे बेऊर यांना कन्फ्युजन झालं. त्यांनी परत एकदा विचारलं की डू यू हॅव एनी मेसेज फॉर मी? आणि मग तेथील ATCतील अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, हदिया 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 असे 3 वेळेस त्यांनी उच्चार केला आणि मग आपली लाईन क्लिअर असल्याचा त्यांना मेसेज मिळाला. त्यामुळे निर्धास्त होईपर्यंत पुढे आणखी एक आव्हान उभे होते, ते म्हणजे बंडखोरांच्या भीतीमुळे धावपट्टीवरील दिवे बंद करण्यात आले होते आणि त्यामुळं धावपट्टीवर उतरण्यासाठी त्यांना कसल्याही प्रकारचं क्लिअरन्स भेटत नव्हतं. अखेरीस 5 ते 7 सेकंदासाठी माले एअरपोर्टवरील दिवे लावण्यात आले आणि मग त्याप्रमाणे दोन्ही विमाने मालेच्या विमानतळावरती उतरण्यात आली. मित्रांनो, विमान उतरण्यापूर्वी मागे बसलेल्या गनरने दरवाजे खुले केले आणि अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये दोन्ही विमानांमधील पॅरा कमांडोज संपूर्ण साहित्यासहित उतरले आणि अगदी 30 मिनिटांमध्ये दोन्ही विमाने तिरुवनंतपुरमला माघारी फिरवून झाले. पुढे बेऊर सांगतात की रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. विमानात बसेपर्यंत एकाही कमांडोना याची कल्पना नव्हती की आपण नेमकं कोणतं ऑपरेशन करतोय आणि विमानातून उतरण्याच्या 10 ते 30 मिनिटांमध्ये त्यांना पूर्ण कल्पना देण्यात आली, आपण ऑपरेशन कॅक्टस करतोय. आणि त्यांनी यशस्वीपणे मालेमध्ये जवळपास 20 ते 30 बंडखोर सुरुवातीच्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पकडले आणि अशा प्रकारे हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं. आणि मित्रांनो, पहिलं ऑपरेशन तर सक्सेसफुल झालं, म्हणजे मालेच्या राष्ट्रपतींना सुरक्षितरित्या त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना राजीव गांधी यांना फोनवरती बोलणं करून देण्यात आलं. पण त्याच्यानंतर खरं ऑपरेशन होतं ते म्हणजे मालेमधून पळणारे बंडखोर त्यांनी MV प्रोग्रेस लाईट या व्यापारी जहाजातून पळ काढला आणि त्यांच्यासोबत काही ओलिसी होते. मग या कारवाईमध्ये INS बेतवा ही ऑस्ट्रेलियाकडून येणारी एक भारतीय जहाज होती आणि त्याच्यानंतर होतं येणारा आणखीन एक जहाज म्हणजे INS गोदावरी. यांनी दोघांनी याचा पाठलाग केला आणि त्या बंडखोरांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यापासून ओलिसांची सुटका करण्यात आली. आणि मित्रांनो, यामुळं ऑपरेशन कॅक्टस मधून मालदीवमध्ये होणाऱ्या बंडखोरांना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं, म्हणून आज मालदीव आपल्याला सुरक्षित पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो, भारतीय आर्मीनं भारतीय कमांडोजनी केलेल्या या शौर्य एकदम साहसी ऑपरेशन मुळे मालदीव आज सुरक्षित राहिलं. अन्यथा ते एका बंडखोराच्या ताब्यात गेल्याच्या नंतर तिथे एक मोठा टेररिस्ट कॅम्प तयार झाला असता